गोदुताई विडी घरकुल परिसरातील वीजप्रश्नी कार्यालयास निवेदन देण्यात येऊन प्रश्न सोडवण्याची मागणी करण्यात आली. गोदुताई एकता विचार मंचाच्या वतीनं शुक्रवारी विद्युत मंडळाच्या मुख्य अभियंत्यांना निवेदन देण्यात आलं. विडी घरकुल परिसरात नोटीस न देता वीज पुरवठा खंडित करण्यात येतोय. वीज ग्राहकांकडून रिकनेक्शनच्या नावाखाली पैसे घेण्यात येत आहेत. बिलाबाबत साशंकता असल्यास त्याचं निराकरण न करता दमदाटी केली जाते. जोडणीसाठी 200 रुपये ग्राहकांना जबरदस्तीने मागण्यात येतात. सातत्यानं इथं वीज पुरवठा खंडित होतो अशा तक्रारी मांडण्यात आल्या. मुख्य मागण्या गोदुताईमध्ये जे अडीअडचण असतील त्याच्या निदान करायचं, लोकांना तिथं न्याय मिळवून द्यायचा आमचा प्रयत्न आहे. आणि आजचा मुद्दा आमचा होता जे MSCBचं तिथं मनमानी कारभार जे चाललेला आहे. MSCBकडनं जे विदाऊट नोटीस लोकांचे कनेक्शन कट करण्यात येतात. हा वर्ग जे आहे ते अनुदानामध्ये घरा घेतलेले लोकांचा हा एरिया आहे. तर ह्यांना न्याय मिळवून देण्यासाठी गोदुताई एकता विचार मंच हा प्रयत्नशील राहील. गोदुताई एकता विचार मंचाच्या वतीने आज आम्ही जुनी मिल कंपाऊंड येथे निवेदन दिलेलं आहे आणि लोकांची MSCBच्या बाबतीत भरपूर तक्रार आलेली आहेत आणि लोकांमध्ये चीड निर्माण झालेली आहे. लोकांची भरपूर या ठिकाणी पिडवणूक होत आहे आणि कुठल्याही गोष्टीला पैशाशिवाय बोलत नाही. फक्त पैसा द्या तरच काम करतो, नाही तर काम करत नाही, असली भावना या ठिकाणी निर्माण झालेली आहे. म्हणून लोकांनी आज आमच्याकडे या तक्रार आणलेली आहे. म्हणून आज आम्ही यांच्या वतीने गोदुताई एकता विचार मंचाच्या वतीने आज आम्ही साहेबांना निवेदन दिलेलं आहे. वसीम देशमुख, एजाज खलीफा, अकबर प्यारे, सैपन मकानदार, कादर शेख, महबूब शिपाई आदींची यावेळी उपस्थिती होती.